श्रीमद्भगवद्गीता अध्याय 11 श्लोक क्रमांक 5 ते 8। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। पश्य मे पार्थरूपाणि शतशः अथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। पार्थ म्हणजे हे पार्था अर्जुना, अथ मे म्हणजे आता माझी, शतशः सहस्रशः म्हणजे शेकडो हजारो, नानाविधानी म्हणजे नाना प्रकारची, च म्हणजे आणि, नानावर्णाकृतीनि च म्हणजे नाना वर्ण आणि नाना आकृती असणारी अशी, दिव्यानी म्हणजे अलौकिक, रूपाणि पश्य म्हणजे रूप तू पहा। पश्यादित्यान् वसूरुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत। पश्यादित्यान् वसूरुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत। पश्य आदित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतः तथा बहूनि अदृष्टपूर्वाणि पश्य आश्चर्याणि भारत। भारत म्हणजे हे भरतवंशी अर्जुना, मयी म्हणजे माझ्या ठिकाणी, आदित्यान म्हणजे आदितीचे 12 पुत्र, वसून म्हणजे 8 वसू, रुद्रान म्हणजे 11 रुद्र, अश्विनौ म्हणजे 2 अश्विनी कुमार आणि मरुतः म्हणजे 49 मरुद्गण यांना पश्य म्हणजे तू पहा। तथा म्हणजे तसंच आणखी सुद्धा, बहुनी म्हणजे पुष्कळ अशी, अदृष्टपूर्वाणी म्हणजे पूर्वी न पाहिलेली, आश्चर्याणी म्हणजे आश्चर्ययुक्त रूप, पश्य म्हणजे तू पहा। इहैकस्थं जगत्कृष्णं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेशो यश्चान्यद्द्रष्टुमिच्छसि। इहैकस्थं जगत्कृष्णं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेशो यश्चान्यद्द्रष्टुमिच्छसि। इह एकस्थं जगत् कृष्णं पश्य अद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यत च अन्यत द्रष्टुम इच्छसि। गुडाकेश म्हणजे हे अर्जुना। आता अर्जुनाला गुडाकेश असं आपण भगवंताने म्हटलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की निद्रेला जिंकणारा असण्यामुळे अर्जुनाचं नाव गुडाकेश होतं। अद्य म्हणजे आता, इह मम देहे म्हणजे या माझ्या शरीरात, एकस्थम म्हणजे एका जागी स्थित, सचराचरम म्हणजे चराचरासहित, कृष्णम जगत म्हणजे संपूर्ण जग, पश्य म्हणजे तू पहा, तसंच अन्यत च म्हणजे आणखी सुद्धा, यत दृष्टम म्हणजे जे पाहण्याची, इच्छसी म्हणजे तुला इच्छा वाटेल तेही पहा। न तु मां शक्यसे द्रष्टुमनैनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्। न तु मां शक्यसे द्रष्टुमनैनैव स्वचक्षुषा दिव्यं ददाति मे चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्। न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेन एव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ऐश्वरम्। तू मां म्हणजे परंतु मला तू, अनेन स्वचक्षुषा म्हणजे आपल्या या लौकिक